नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात की बाळा, ज्यांना काही ध्येय नाही, ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाहीत, अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला थोडीशी खटवू शकते, पण हे खरे आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार. त्याचप्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही, गोल नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे आयुष्य कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तीसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार. तुमचेही जर स्वामींवरती प्रेम विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची आणि दुसरी अट, पुढचे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसानंतर ज्यांनी माझी नाणी खर्च केली आहेत त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगले पद आणि 5000 सोन्याची नाणी देईल. मग 7 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितले की राजा, नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाहीत. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आहे आणि तेही तुमच्या अटीनुसार. राजाने आश्चर्याने विचारले, ते कसे? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणे खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते खर्च करत होतो. कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचे चित्र आहे. मग प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही किती कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता. कधीकधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीमधून निघणे कठीण आहे असे आपल्याला वाटते आणि जेव्हा त्यातून आपण बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला अगदी सोप्या वाटतात. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे ते म्हणजे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील आणि योग्य शब्दाची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते. ज्याला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते म्हणून नेहमीच कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. पण शब्दाप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला अगदी सहजपणे समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाहीत. तेव्हा कोणाशीही बोला राजासारखे, काम करा गुलामासारखे, मेहनत करा मजदुरासारखे आणि आपला ॲटिट्यूड ठेवा एकदम बादशहासारखा. कारण ही दुनिया तुम्हाला वरून ओळखते, पण तुमचा देव स्वामी आई हे नेहमीच तुम्हाला आतून ओळखते. तेव्हा स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामीराया, मला सक्षम बनव, माझे रक्षण कर. अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, ज्या माणसाजवळ पेशन्स नाही, संयम नाही, त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान हे सहन भोगावे लागते. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसतात आणि तुमचे नुकसान करून घेतात. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. कधीही कुठेही कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर ते लोकांना खरे वाटते आणि जर तुम्ही खरे बोलत असाल
आणि तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटे वाटेल. तेव्हा सर्वात पहिले आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचे बोलणे ऐकतील. नाहीतर इथे लोकांना कोणाचे ऐकून घेण्यासाठी वेळच नाही. कधीही मनाने नाही तर डोक्याने विचार करून निर्णय घ्या. जी व्यक्ती डोक्याने नाही, मनाने इमोशनल, भावनिक होऊन विचार करते, त्या व्यक्तीला लोक अगदी सहजपणे मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून जास्त घ्या. खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता, पण जेव्हा ते खरे उघड केले जाते तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार. खऱ्याचा दगड त्याच्यावर पडला की ती लगेच फुटणार. म्हणून जे काही बोलायचे ते खरे बोला आणि खोटे बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा, जो की कायमस्वरूपी सोबत राहील. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे. पण कधीही स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्याच्या गोष्टींना लक्ष देऊ नये का. कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकंही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल. फक्त स्वतःला कायम मजबूत दाखवा, कारण इथे एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणे सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायलाही येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुम्हाला तोडून जाईल. कारण जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाडं अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असेच दाखवा, कारण ते तुमचा घात केल्याशिवाय राहत नाहीत. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा. एकदा एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडकवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा. तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो, राजासाहेब मला बांबूचे 100 फटके मारा. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, पण का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीवर आतमध्ये सोडला आहे की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्यांनी 100 फटके हे शिपायालाच दिले. म्हणून नेहमीच ही गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना चलाकीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका. कधी दुसऱ्यासोबत वाईट करू नका, फक्त स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोज स्वामींचे अनमोल मार्गदर्शन मिळत जाईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.